मॅडम मी इथंच उभी होती हो मॅम. मॅडम मी इथंच उभी होती. दरवाजे बंद करा, हे करा, नाही मॅम माझ्यासाठी सहन नाही होत आहे. भयंकर आहे मॅम हे सगळं. हे कार्यालयच भयंकर आहे. आई इतकं मानसिक छळ करता तुम्ही लोक की समोरच्या जाईल काय इतकं छळ. तो जेंट्स असून तुमच्या सगळ्यांसमोर माझी तुम्ही इतकी बेइज्जती केली हो सर. लाज नाही वाटली तुम्हाला? जिल्हा भूमी अधीक्षकांनी माझ्या आयुष्याचं एवढं 50 लोकांसमोर. अरे राम आता मी काय करू? तुम्ही विचार करा माझी कशी कंडिशन आहे. हे माझे ब्लिडिंग चालू होतं. मला त्रास झाला यांच्या त्रासामुळे. पहा सगळीकडे बघून घ्या पूर्ण ब्लिडिंग बाहेर निघालं. आणि आता माझं काय आहे? एवढे 50 लोक यायचे बघा. आता सगळ्यांना आपण व्हिडिओ मध्ये घेऊ. जे लोक माझ्या अंगावर आले होते हो अशी धाकाधाकी करत बघा माझी हालत बघा कशी आहे व्हिडिओ मध्ये. हे सगळे जण माझ्या अंगावर आले 50 लोक. सर तुम्ही पण माझ्या अंगावर आले होते हो. ही बाई तर बस विचारायचं काम नाही अशी आली होती. हे म्हणते मला लाज काढते म्हणते. एवढा त्रास झाल्यावर हा माणूस म्हणते माझी लाज काढता म्हणते. हो अरे सर काय लाज नाही वाटली तुम्हाला एका बाईशी असं वागणूक करताना? मी एवढा विनयभंग करताना तुम्हाला काहीच नाही वाटलं? काडीची लाज नाही वाटली? काय सर आहे काय चालू आहे तुमच्या कार्यालयात? काय मॅडम एक बाई असून तुम्ही एका बाईच्या अंगावर येता? काय लाज नाही वाटत का हो तुम्हाला? एक महिला असून अशा पद्धतीने तुम्ही वागल्या. इतकं ब्लिडिंग होईपर्यंत बाहेर निघेपर्यंत समोरच्याला मानसिक त्रास देता तुम्ही. अहो मॅडम कोणत्या मातीच्या बनल्या आहात तुम्ही सांगा की? खोटे गुन्हे दाखल करायला तुम्हाला कोणी सांगितलं? कोणाच्या आदेशावर न केले सर तुम्ही खोटे गुन्हे? पुसू नका. पोलीस येईपर्यंत हात नाही लावायचा. हात नाही लावायचा सर. मला माझ्याशी खूप मोठा गुन्हा झालेला आहे सर तुमच्या कार्यालयाकडनं. नाही सर तुम्ही विनयभंग केलेला आहे सगळ्या कार्यालयांनी माझा. तुमच्या धमक्या पूर्ण रेकॉर्डेड आहे सर माझ्या ह्याच्यात. आता नाही सर मी सहन नाही करू शकत. तुमच्या असणारे लोक सांगा किती आहे? जे लोक माझ्या अंगावर आले होते हे सर होते. तुमचं नाव काय आहे सर? सर आपलं नाव सांगा प्लीज. कृपा करा माझ्यावरती. तुमच्यामुळे माझा इतका मोठा विनयभंग झालेला आहे. नाव सांगा तुमचं आता फक्त. मी नाही सहन करू शकत आहे. मी माझी मानसिक कंडिशन विचारही नाही करू शकत. मॅडम SS वरेकर लाज नाही वाटली तुम्हाला एक महिला असून असं करताना? एका महिलेला खोट्या आरोपात गुंतवताना अडकवताना?